सराव संच 2.6. प्रश्न पहिला. प्रगतीच्या 2 वर्षापूर्वीच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 तर तिच्या आजचे वय काढा. बघा सराव संच 2.6 आजचे वय काढायचे. तर प्रगतीचे आजचे वय आपण x वर्ष मानणार आहोत. प्रगतीचे आजचे वय बरोबर x वर्ष मानू. आपण x मानलेलं आहे, x वर्ष मानलेलं आहे. तर तिचे 2 वर्षानंतरचे वय आणि 3 वर्ष वयांचा गुणाकार दिलेला आहे. तर 2 वर्षानंतरचे वय 2 वर्षानंतरचे वय काय असेल? 2 वर्षानंतरचे वय 2 वर्षानंतरचे वय 2 वर्षापूर्वीचे वय आणि 3 वर्षानंतरचे वय 3 वर्षानंतरचे वय म्हणजे x अधिक 3 वर्ष आणि 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजेच x वजा 2 वर्ष. अट काय? प्रगतीचे 2 वर्षापूर्वीचे आणि 3 वर्षानंतरच्या वयाचा गुणाकार 84 आहे. तर आजच्या वय काढायचे. बघा 2 वर्षापूर्वीचे वय म्हणजे x वजा 2 आणि 2 वर्षानंतरचे वय म्हणजे x वजा 3 यांचा गुणाकार 84 आहे. हे आपले समीकरण आहे. तर ते आपण सोडवणार आहोत. बघा समीकरण सोडवल्यानंतर बघा x कौसात x अधिक 3 वजा 2 कंसात x अधिक 3 बरोबर 84. बघा जे समीकरण सोडवल्यानंतर x वजा 2 गुणिले x वजा 3 x अधिक 3 यांची याच्यामध्ये 2 हे आहेत. तर एक्सला आपण बाहेर घेतलं आणि x अधिक 3 समान घेतलं. त्याच्यानंतर वजा 2 केला. त्याच्या पुढे आपण आता तो सोडवणार आहोत. x गुणिले x चा वर्ग अधिक गुणिले 3 बरोबर 3x वजा 2 गुणिले x 2x 2 गुणिले 3 6 वजा अधिक वजा 6 84. बघा पुढे चाललो आपण. याच पद्धतीने एक्सचा वर्ग 3 मधून 2 गेले राहिले 1x अधिक 1x वजा 6 बरोबर 84. म्हणून एक्सचा वर्ग अधिक x बरोबर 84 अधिक 6 म्हणून एक्सचा वर्ग अधिक x बरोबर 90. बघा एक्सचा वर्ग अधिक x वजा 90 बरोबर 0. त्याच्या पुढे बघा पुढे काय करणार बाबा असे अवयव पाडले 90चे तर काय होतात 10 90. तर एक्सचा वर्ग अधिक 10x वजा 9x वजा 90 बरोबर 0. अवयव पडले आपण 10 आणि 9. पुढे x कंसात x अधिक 10 वजा 9 कंसात x अधिक 10 0. x अधिक 10 x वजा 9 बरोबर 0. म्हणून x अधिक 10 बरोबर 0 आणि x वजा 9 बरोबर 0. आता x बरोबर वजा 10 आणि x बरोबर 9. तर वय जे आहे ते निगेटिव्ह कधीच नसते हे आपल्याला माहिती आहे. पण प्रगतीचे आजचे वय पॉझिटिव्ह म्हणजे 9 वर्ष मानणार आहोत. प्रगतीचे आजचे वय 9 वर्ष. बघा
शाब्दिक उदाहरणे सोडवताना थोडंसं आपल्याला डोकं चालवायचं आहे त्याच्यामध्ये. प्रगतीचे 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार केला आहे. त्याच्यावर समीकरण मांडलं, समीकरण सोडवलं. अशा पद्धतीने आपण प्रगतीचे उच्च वय म्हटलेलं आहे. दुसरं उदाहरण बघणार आहोत. प्रश्न आहे 2 क्रमांकात नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज 244 आहे, तर त्या संख्या शोधा. प्रश्न आहे आपला. बघा, तर त्या संख्या शोधायच्या, नैसर्गिक संख्या शोधायच्या आहेत. तर त्या पहिली जी संख्या आहे समनैसर्गिक संख्या, ती आपण एक्स म्हणू. पहिली समनैसर्गिक संख्या एक्स म्हणू. त्याच्यानुसार आपल्याला आता दुसरी नैसर्गिक संख्या मिळेल, कारण दोन नैसर्गिक संख्येच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर दुसरी नैसर्गिक संख्या काय असेल तर 1+2. पहिली नैसर्गिक संख्या, दुसरी क्रमागत समनैसर्गिक संख्या 1+2. त्याच्यानुसार त्यांच्या उदाहरणामध्ये दिलेलं आहे की त्या दोन्ही संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. त्याच्यानुसार आपण समीकरण मांडणार एक्सचा वर्ग अधिक 1+2 नैसर्गिक वर्गाची बेरीज 244. तर ते समीकरण सोडूया आपण. एक्सचा वर्ग अधिक 1+2चा वर्ग म्हणजेच एक्सचा वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. आणि एक्सचा वर्ग 2x वर्ग अधिक 4x अधिक 4 वजा 244 0. 2x वर्ग अधिक 4x वजा 240 0. तर बघा, दोन्ही बाजूने आपण 2ने भाग घेतला तर काय होईल, 2 निघून जाईल. म्हणून एक्सचा वर्ग b2 4 2x वजा 120 गुणिले 2 240. बघा, दोन्ही बाजू भागल्यानंतर हे समीकरण आहे एक्सचा वर्ग अधिक 2x वजा 120. त्याच्या पुढे आपण काय करणार, त्याच्या पुढे आपण जाणार आहोत. एक्सचा वर्ग अधिक 2x वजा 120 0. त्याच्यानंतर मग आपण समीकरण सोडवणार अवयव पद्धतीने. अवयव पडणार 120चे अवयव 12 120, 12 भागिले राहिले 2, 12 आणि 10 हे अवयव आपल्याला मिळाले आहेत समीकरणासाठी. चला तर एक्सचा वर्ग अधिक 12x वजा 10x वजा 120 बरोबर 0. म्हणून x कौसात x अधिक 12 वजा 10 कौसात x अधिक 12 0. म्हणून x अधिक 12 कौसात x वजा 10 बरोबर 0. x अधिक 12 0 आणि x वजा 10 बरोबर 0. x बरोबर वजा 12 आणि x बरोबर 10. बघा, नैसर्गिक संख्या जे आहेत ते ऋण कधीही नसतात. म्हणून या 2 क्रमांकात नैसर्गिक संख्या कुठल्या असतील तर कुठले x बरोबर 12 आणि x बरोबर 10, म्हणजे आधी 10 असेल आणि त्याच्यानंतर 12. अशा पद्धतीने आपण समीकरण सोडवलेलं आहे. समीकरण काय होते तर 2 क्रमांकात नैसर्गिक संख्यांची बेरीज
च्या वर्गाची बेरीज 1244 आहे. ती संख्या शोधायच्या होत्या आपल्याला. त्याच्यानंतर ते आपण समीकरण मांडलं आणि ती संख्या शोधल्या. पुढचं गणित आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे की विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्यांच्या वयांचा गुणाकार व्यस्तांची बेरीज 1/6 आहे. तर त्यांची आजची वय काढा. बघा, विवेक आणि किशोर यांची आजची वय काढायची आहेत. किशोरच्या आजचे वय आपण 1 वर्ष मानूया. वर्ष म्हणणार आहोत. त्यानुसार विवेकचे आजचे वय काय होईल तर विवेक किशोरपेक्षा मोठा आहे म्हणून 1+5 1+5 वर्ष. त्याच्यानुसार आपण नंतर समीकरणाची मांडणी करणार अटीनुसार. त्यांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज, त्यांच्या वयांच्या गुणाकार व्यस्तांची बेरीज काय तर 1/6 आहे. म्हणजेच 1/x गुणाकार व्यस्त ते 1/x+5 बरोबर 1/6. त्यानुसार तिरकाच गुणाकार करूया. 1+5 अधिक x x कौसात 1+5 1/6 2x+5 x कौसात 1+5 बरोबर 1/6. तर आपण यांचा तिरकस गुणाकार करूया. दोघांचा 6 कौसात 2x+5 बरोबर x कौसात 1+5 6 2 12 12x 6 5 30 बरोबर x² अधिक 5x. - 12x वजा 5x अधिक 30 वजा x² बरोबर 0. बारा 5 गेले 7x अधिक 30 वजा x² बरोबर 0. म्हणून x² वजा 7x वजा 30 बरोबर 0. अवयव पद्धतीने समीकरण सोडवूया. बघा 30 अवयव पडले तर 10 आणि 3 येतात आणि 10 आणि 3चा वजा का 7 येतात. 10 आणि 3 हे अवयव घेणार आहोत. x² वजा 10x अधिक 3x वजा 30 बरोबर 0. म्हणून x कौसात x वजा 10 अधिक 3 कौसात x वजा 10 बरोबर 0. म्हणून x वजा 10 कौसात x अधिक 3 बरोबर 0. x बरोबर 10 x बरोबर वजा 3. दोघेही कधी ऋण असू शकत नाही. म्हणून काय तर x बरोबर 10 हे किशोरचे वय झाले. x बरोबर 10 आणि मग विवेकचे वय किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे म्हणून 10 अधिक 5 बरोबर 15. अशा पद्धतीने समीकरण सोडवले जातात. शाब्दिक उदाहरणं काही कठीण नसतात. फक्त समीकरण आपल्याला मांडता आलं पाहिजे, त्याच्यापासून आपण सोडू शकतो. अशा पद्धतीने काही आणखी उदाहरणं आहेत सराव संख्या 2.6 मध्ये.
ते आपण नंतर सोडवू.